आत्महत्या करायला गेले होते। आत्महत्या? माझ्या आई वडिलांनी जिवंतपणे मारलं ग मला। तू काय बोलतेस शीतल? माझ्याच आई वडिलांनी मलाच नाकारलं ग मीराताई। माझ्या आई वडिलांसाठी मी मेल्यातच जमाय। समुद्राजवळच्या एका उंच कड्यावर गेले। पाण्यात उडी मारायच्या आधी त्या अथांग समुद्राकडे बघितलं। या विशाल समुद्र एवढा ज्यात कितीतरी लोकांची दुःख लपलेली असते, ज्यांनी खूप काही सहन केलंय, खूप काही भोगलंय, खूप काही गमावलंय, पण म्हणून प्रत्येक जण आत्महत्या हा पर्याय नाही निवडत। तुम्ही प्रत्येक जण तुमच्यावरती झालेल्या अन्यायाविरुद्ध लढताय। मी का हार मानावी? मला लढायचंय मीराताई। मनस्विनीची केस कोर्टात पुन्हा एकदा उघडी राहण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। याचं लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत राहू। या खटल्यात लागलेल्या निकालाविरुद्ध मनस्विनी केतकरने केस रिओपन करण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली असली तरी मनस्विनीने हार मानलेली नाही। यू आर सो लकी निर्जा, तुला अशी सॉलिड वहिनी मिळाली। हो ना, किती डॅशिक आहे ती। पण ती जे आज काही करते ना, आपल्यासारख्या मुलींचं भविष्य सुरक्षित व्हावं ना म्हणूनच करते। माझी जर अशी वहिनी असती ना तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं असतं मला। आलीस बाळा, काय झालं? आम्ही मोर्चा थेट कोर्टापर्यंत नेला। त्या लोकांनी आपल्या केसवर चर्चा होईल असं आश्वासन दिलंय आणि मला खात्री वाटते आपली केस नक्की रिओपन होणार। गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज। काय झालं? तुला काल म्हटलं होतं ना, ठिणगी पडली तर आग लागल्याशिवाय राहणार नाही। आग लागली आहे शीतल। म्हणजे काय झालंय मला काहीच कळत नाहीये। आपण केलेल्या कॅम्पेनचा खूप मोठा फायदा झालाय आपल्याला। मनूचं ऍप्लिकेशन रिओपन करण्याकरता फेरविचार केला जाणार आहे। कोर्टात त्यासाठी एक पॅनल बसवणार आहेत। आपले जज साहेब त्यात असणार। मला उद्या मीटिंगसाठी बोलवलंय आणि मला खात्री आहे की निर्णय आपल्या बाजूनीच लागणार आहे। कुठे आहे शाला? बरं झालं तुम्ही आलात। कशी आहे ती? हर्षी बरी नाहीये, अजून शुद्धीवर नाही आली ती। कुठे आहे ती? रूम मध्ये। आकाश, मी वसुमती। हा बोला। आपल्या प्लॅन प्रमाणे माझा नवरा देवराज परत आलाय। गुड, व्हेरी गुड। मी लगेच पोचतो। तुम्ही त्याला तिथेच थांबून ठेवा। आता तो माझ्या हातून निसटता कामा नये। शनका, मला खरं तर तुला नव्हतं का मारायचं? मी तर वसुमतीला मारायची सुपारी दिली होती आणि झालं उलटच। काय काय होऊन बसले सगळं? शनका, हे बाळा, शनका, या जगात देवराचं जर कोणावर प्रेम असेल, कोणावर जीव असेल ना, तर तो फक्त तुझ्यावर आहे बाळा। कुणाशी खोटं बोलताय देवराज? कुणाला फसवताय? तुमचं बोलणं ऐकलंय मी। मला मारायचा प्लॅन करत होतात ना? माझी सुपारी दिली होती ना तुम्ही? आता का गप्प बसलात देवराज राऊत उर्फ साहेब? बरं झालं तुला कळलं ते, पण एक गोष्ट तुला समजलेली नाही। ज्यांना कोणाला माझ्या मर्जीशिवाय हे समजतं ना, ते या जगात नाही राहत। मी भयंकर आणि वाईट माणूस आहे याची कल्पना नाहीये तुला। माझ्या पोरीला माझ्या विरोधात उभं केलंय। नाही सोडणार, नाही सोडणार। सोडा तिला। आज मला तुम्हाला बाबा म्हणायची सुद्धा लाज वाटते। शनक, प्लीज काही बोलू नका। आजपर्यंत कितीतरी जणींनी तुमच्या त्रासाला कंटाळून जीव दिलाय, कितीतरी तशाच सहन करत राहिल्यात, आणि ज्यांनी सुटण्याचा प्रयत्न केला त्यांना तुम्ही नाहीतर तुमच्या साथीदारांनी जीवानिशी मारले। नाही, तुला नाही सोडणार, नाही सोडणार तुला मी। आकाश, नाही, एसीपी आकाश केतकर, तुझा खेळ संपलाय। फुकट्यानं स्वतःला सरेंडर कर।